तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या काय म्हणतात ना, ह्या लुकमध्ये दिसतोय त्याचं कारण म्हणजे आम्ही आलोय गावाकडे. आणि गावाकडे आलोय म्हटल्यावरती गावाकडची कामं तर सुरूच असतात. तर तसंच आमचं गहू काढण्याचं काम आज चालू होणार आहे. तर तुम्हाला आम्ही दाखवू इच्छितो. दाखव ना तिकडे. तर खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली गहू काढण्याचं मशीन आलेलं आहे आणि आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आता ते मशीन त्यांच्या जागेवर लावून घेत आहेत. तर मी, मम्मी, माझे मिस्टर आणि पप्पा आम्ही सगळे रेडी आहोत गहू काढण्यासाठी. आता ते मशीन एकच मिनिटात आता चालू करताय. आम्ही आता सगळे तशी तयारीतच आहोत आणि पप्पा आता मशीनमध्ये गहू टाकायला चालू केलेलं आहे. अशा पद्धतीने गहू काढण्याचा श्री गणेशा चालू झालेला आहे. तर आता हळूहळू थोडं काम चालू झालं आहे. बघा, तुम्हाला दाखवते मी गहू कशा पद्धतीने काढला जातो, पेंडी कशी टाकली जाते आणि असं गहू काढून गोण्यांमध्ये आम्ही भरून ठेवतोय. मी इथे काम करते गहू भरण्याचं. माझे पप्पा आणि मिस्टर गव्हाच्या पेंड्या मशीनमध्ये टाकतायत आणि इथे हा जो वाऱ्यावरती उडतोय तो भुसा आहे आणि तो भुसा असा वाया नाही जाऊन देत आम्ही. तो गाया आणि शेळ्या खूप आवडीने खातात. तर फायनली अशा प्रकारे आपला 10 पोते गहू काढून झालेला आहे आणि हे मशीन हे परतीच्या दिशेने निघालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते शेतकऱ्याचं सोनं काय असतं. तर हे बघा, जे आम्ही गोण्यांमध्ये भरून ठेवलंय हे आहे खरंच शेतकऱ्याचं सोनं. जे शहरातले लोक जे पैसे देऊन विकत घेतात, जे काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तेच हे शेतकऱ्याचं सोनं. तर हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही गहू भरून घरी निघालोय. तर भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.